आज महिन्यातला पहिला रविवार आहे. कालच ग्रुपवर प्रश्न आला की पहिल्या रविवारी ध्यान कसं करायचं शिकवतात असं आम्हाला ऐकून कळलं. तर मी लगेच थांब दिला हो, कारण हा पहिला रविवार जो आहे तो आपण सगळ्यात मुख्य जी गोष्ट आहे प्रक्रिया ती सुरळीतपणे चालली पाहिजे याच्याकरता राखून ठेवलाय. कारण 1.5 तास आपण नक्की काय करायचं इथे येऊन या प्रश्नाचं उत्तर जर मिळालं नाही तर ध्यान संभवतच नाही. आणि म्हणून त्याच्याविषयी असलेले सगळे संशय, मनातले सगळे प्रश्न हे सुटायला पाहिजेत. म्हणून त्या संबंधी येणारे जे काही प्रश्न शंका असतात त्याला उत्तर देण्याकरता हा जो पहिला रविवार आहे हा आपण राखीव ठेवलाय. आणि ध्यानाची प्रक्रिया ही अशी गोष्ट आहे की कितीही वेळा सांगितली तरी ती परत परत आपल्याला समजून घेत राहावी लागते. तर आपण जे करतो ते कशाच्या आधारावर करतो असा पहिला प्रश्न याची शक्यता आहे की तुम्ही काय बेसिस काय जे काही ध्यान केलं जातं. तर आपले सगळे जे ग्रंथ आहेत ते जे सांगतात विशेषतः श्रीमद भगवद्गीता आणि पातंजली योगसूत्र हा आपला आधार आहे. त्याच्यावर आधारित ही प्रक्रिया आहे. मुख्य गोष्ट काय तर ध्यानासाठी तुम्हाला शरीर स्थिर करता आलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पातंजली योगसूत्र जे आहे त्याच्यामधली मोजकी सूत्र आहेत खरी जी प्रत्येकाला कायमच अवगत असली पाहिजेत. त्याच्यातलं एक सूत्र आहे की आसीनच संभवात. तर ध्यान ही गोष्ट जी आहे ती प्राथमिक स्टेजला तरी निदान शरीर स्थिर असल्याशिवाय संभवत नाही. चालता चालता ध्यान करू का किंवा आम्ही एखादी गोष्ट करतानाच त्याच्यामध्ये इतके आमचं चित्त तन्मय होतं, रममाण होतं की ते ध्यानच असतं आमच्यासाठी. अहो तर नाही, शास्त्राला ते मान्य नाही. असे युक्तिवाद खूप असतात की चित्र काढताना किती रंगून जातो, तो विसरूनच जातो, पण ते ध्यान नाही का? टेक्निकली नाही, निदान प्रक्रियात्मक भाग म्हणून तरी नक्की नाही. कारण मग सूत्र कशाला आलं असतं की आसीनच संभवात. आसन घालून बसल्याशिवाय ती गोष्ट संभवतच नाही असं शास्त्र इतकं स्वच्छपणे सांगतं. भगवद्गीताही सांगते आणि पातंजली योगसूत्रही सांगतं. तर त्याच्यामुळे पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची की ध्यान करायचं असेल तर तुम्हाला शरीर हे स्थिर सुस्थितीमध्ये ठेवण्याचा सराव पहिल्यांदा करायला लागतो. असं म्हणतात की शरीराचं आसन सिद्ध होण्याकरताच कधी कधी ध्यानाच्या परिभाषेमध्ये कालाचं मापन हे तपामध्ये केलं जातं. काय एक तप हे शरीराचं आसन सिद्ध करण्याकरता तुम्हाला द्यावं लागतं असं म्हटलं जातं. ते सिद्ध होत नाही बरेच वेळा. सहज तुम्हाला 1.5-2 तास बसता येते. याला असं सिद्ध असं म्हणतात. आसनजय असा शब्द आहे योगशास्त्रामध्ये. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे शरीर स्थिर आणि सुख वाटेल शरीराला अशा अवस्थेमध्ये स्थिर सुखमासनम असं म्हटलंय. आसीनच संभवात आणि दुसरं सूत्र स्थिर सुखमासनम, ज्याच्यामध्ये शरीर स्थिर राहत आहे आणि
कुठल्याही प्रकारच्या वेदना, दुःख शरीर निर्माण करत नाहीये. कारण तसं जर व्हायला लागलं तर सगळं लक्ष तिकडेच जाईल. तर ही पहिली प्रिरिक्विजिट आहे ध्यानामध्ये, त्याचा सराव करायला लागतो. दुसरी गोष्ट ध्यानाच्या मध्ये महत्वाची म्हणजे ताठ बसायला लागतं. आपला मेरुदंड जो आहे, स्पाइन, त्याला विशेष महत्व आहे या योगशास्त्रामध्ये. किंवा भारतीय शास्त्रामध्येच तुम्ही जर पाहिलं तर मेरुदंड ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कणा, रीढ की हड्डी हिंदीमध्ये. आणि असं म्हणतात की माणूस जेव्हा म्हातारा होतो तेव्हा सुद्धा त्याचं वय हे या स्पाइन वरनं ठरतं. द एज ऑफ स्पाइन डिटरमाइन्स द एज ऑफ पर्सन. आणि म्हणून आपण बघितलं आपल्याकडे सूर्यनमस्कार आहेत. योगशास्त्रातले बरेचसे व्यायाम सुद्धा, शारीरिक व्यायाम सुद्धा हे सगळे स्पाइन ओरिएंटेड आहेत आपल्याकडे. की या मेरुदंडाला धरून ठेवणारे अँटी ग्रॅव्हिटी मसल्स ज्याला आम्ही म्हणतो, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी काम जे करतात आणि मेरुदंडाला सुस्थित ठेवणारे मसल आहेत, त्यांची क्षमता कशी विकसित करता येईल ह्याच्याकडे सगळं ओरिएंटेशन आहे. आणि त्याचं एक कारण असं आहे की तुम्हाला स्थिर सुस्थितीत बसायचं असेल तर ते स्नायू हे अत्यंत तुमचे चांगले असायला लागतात. नाही तर मग पाठदुखी होते, पोश्चर बिघडतं, कळायला लागतात अचानक. आपल्या दोन मणक्यामध्ये गॅप्स असतात, त्या गॅप कमी व्हायला लागतात, मग त्याचा त्रास व्हायला लागतो वगैरे. तर हे जर होऊन द्यायचं नसेल तर महत्वाची गोष्ट म्हणजे ताठ बसायचा सराव पण करायला पाहिजे. आणि ताठ बसण्याकरता आवश्यक असणारे जे स्नायू आहेत त्यांची ताकद पण चांगली ठेवायला पाहिजे, जर ध्यान दीर्घकाळ करायचं असेल तर. आता कुठला त्रास असेल शारीरिक आणि त्याच्यामुळे जर जमत नाहीये, पाठ दुखी आहे, आम्हाला थोडं बसलं पाठ दुखते, तर मग टेकून बसायला हरकत नाही. टेकून बसू नये असं कुठेही म्हटलेलं नाहीये शास्त्रामध्ये. ताठ बसावं असं म्हटलंय. शक्यतोवर न टेकता बसावं, पण अगदीच नसेल शक्य तर टेकून बसा, पण ताठ बसा. आता आसन ही परत स्वतंत्र गोष्ट आहे. ते कसं घालायचं, पाय कसे ठेवायचे, गुडघे कसे सपोर्ट करून ठेवायचे, हे काहीतरी आपण स्वतंत्रपणे त्याच्याविषयी बोललोच आहोत. म्हणजे गुडघे हँगिंग नको आपले, गुडघेला खाली पाहिजे तर टेकू घेतला तरी चालेल, पण गुडघे पूर्ण सपोर्टेड राहिले पाहिजे. शक्यतो ज्यांना शक्य आहे त्यांनी मांडी घालून ध्यान करावं, त्याचा फायदा होतो नक्की. वेळ नाही शक्य गुडघ्यामुळे किंवा अन्य काही कारणामुळे मग त्यांना खुर्चीवर बसण्याशिवाय पर्याय नाही काही दुसरा. आता हे शारीरिक आसन हळूहळू जसं सिद्ध होतं तसं पुढची गोष्ट जी आहे ती आहे की ध्यानामध्ये आपण सगळ्या ज्या प्रवृत्ती असतात त्या आवरून आपलं सगळं लक्ष हे आतमध्ये वळवायचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा ते करायला लागतं तो तेव्हा लक्ष येतं की ही गोष्ट किती अवघड आहे. माणसाचा स्वभाव जो आहे तो काहीतरी करायला द्या आम्हाला कृतिशील आहे. ध्यान सगळ्यात अवघड का वाटतं याचं कारण काहीच करायचं नाहीये असं जेव्हा लक्ष येतं तेव्हा सगळ्यात अवघड वाटतं. स्वामी माधवनाथ नेहमी म्हणायचे की लोकांना तुम्ही सांगा की पर्वती चढा, पर्वती 2दा 4दा चढून या, लोक चढून येतील, फेरफटका मारून येतील, पण काहीच करू नका असं म्हटलं नाही जमत. आणि याचं कारण तेच आहे की आपला स्वभाव जो आहे, आपला मनाचा स्वभाव, म्हणजे तो मनाचा स्वभाव हा सततच काहीतरी करण्याचा आहे. आणि त्यामुळे त्याला थांबवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून भगवद्गीता जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो तेव्हा असं लक्षात येतं की हा आपलाच प्रॉब्लेम नाहीये. अर्जुनाचाही हाच प्रॉब्लेम होता. असं पाहिलं बरं वाटतं की चला म्हणजे आपण एकटेच नाही होत. या संशय ही महाभाव मनो दुर्निग्रहम चलम असा अर्जुन पण म्हणतोय. प्रमाथ ही म्हणतोय, बलवत दृढम म्हणतोय. मनाला काय काय विशेषणं ठेवलीत. तर त्याचाही तोच प्रश्न होता अर्जुनासारख्या धुरंधर वीरपुरुषाचा की जो एकाग्रतेसाठी रोल मॉडेल आहे आपलं, तोही म्हणतो की माझं मन काबूत नाहीये. चला, आणि म्हणून त्या अर्थाने आपण मग भगवद्गीतेत काय दिले सोल्युशन हे ऐकायला जरा जास्त उत्सुक होतो.
तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे की मनाचा स्वभाव जर बाहेर जाणारा आहे आणि मनाला आपल्याला आवरायचंय, आत घ्यायचंय, तर मग काय करायला पाहिजे? 2 गीतेमध्ये शब्द सांगितले, जेच योग सूत्रकारांनी पण सांगितले, ते म्हणजे अभ्यास आणि वैराग्य. या 2 शब्दावरच सगळा ध्यानयोगाचा पाया आहे. अभ्यास याचा अर्थ अगदी नटशेल मध्ये सांगायचं तर एकच गोष्ट रिपीट करत राहणं. आपण ज्याला अभ्यास म्हणतो ते सर्वसाधारणपणे वाचन या अर्थाने अभ्यास म्हणतो की अभ्यास करा. योगशास्त्रामध्ये किंबहुना योग हा शब्द जर एका शब्दात सांगा बरं, योग म्हणजे काय? तर योग किंवा अभ्यास हा एका शब्दात सांगायचा असेल तर रिपिटेशन, सतत करत राहणं. नित्ययुक्त असा शब्द वापरला आहे 7व्या ह्याच्यामध्ये. नित्ययुक्त राहण्याकरता काय करायला लागतं की सतत करायला लागतं. तेच तीच गोष्ट करायला लागते, न कंटाळता, न थकता. त्यालाच अभ्यास असं म्हटलंय. आणि ते मनाला अजिबात आवडत नाही. ध्यान न आवडण्यामागचं महत्वाचं कारण काय की मनाची मुळातच धाव ही बाहेर आहे एक, आणि एकच गोष्ट न करण्याकडे आहे. वेगळं काहीतरी सांगा. बोर होतं आम्हाला असं सारखं एकच गोष्ट काय करायची. कारण गोंधळेकर महाराज सांगायचं की ते जसं घरातली माशी असते की ती कुठेही हिंडत असताना कुठेही जाऊन बसते, पण ती अग्नीवर बसत नाही, विस्तावावर बसत नाही. का? कारण तिला माहिती असतं तिथे बसलं तर आपला नाश आहे. तसं मनाचं आहे की मन कुठेही भटकतं, कुठेही जाऊन येतं, काय वाटेल ते करायला तयार होतं, पण ते त्या चैतन्य तत्वावर तुम्हाला जर ठेवायला सांगितलं तर ते अजिबात जात नाही. सांगितलं चिदाकाशात ठेवा तर अजिबात जात नाही. कारण त्याला माहिती असतं की तिथे जास्त वेळ जर ते राहिलं तर ते मन राहणार नाही. आणि म्हणून ध्यानाच्या मध्ये एकदा शरीर स्थिर करायला जमलं की पुढची गोष्ट काय करायची आहे, तर मन म्हणजेच आपले विचार, चित्तवृत्ती ज्या आहेत त्या हळूहळू शांत झाल्या पाहिजे, त्याचा उपशम झाला पाहिजे. ही मोठी गोष्ट आहे, खूप महत्वाची आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि असं म्हणतात की माइंड इज अ पुअर मास्टर बट व्हेरी गुड सर्वंट. म्हणजे एखादी व्यक्ती तुम्ही बघितली तर तुमच्या असं लक्ष आलं पाहिजे बघितल्या की तिचं सगळं आयुष्य हे तिच्या मनावर आधारित आहे का मन हे त्या व्यक्तीच्या काबूत आहे. किती काबूत असेल तर किती काबूत आहे. व्हेरी गुड सर्वंट अशा करता की जर मन खरोखर आपल्या हातात आलं की नाही हे करायचं नाही, हे खायचं नाहीये, उदाहरणार्थ आवडीचा पदार्थ आहे ना, मन सर्वंट असतं, ते साधी क्रायटेरिया आहेत. आवडीचा पदार्थ खायचं नाही असं सांगितलं, ऐकतं का तुमचं मन? बाकी किती लोक खात असू देत, तुला अलाउड नाही केलं ना, तू नाही खायचं. किंवा ठरवलंय पहाटे ब्रह्ममुहूर्तात उठायचं, 3:30ला गजर झाला की बंद करून उठायचं, उठून बसायचं, ऐकतं का मन? त्यामुळे जी गोष्ट बुद्धी डिक्टेट करते ती गोष्ट किती इझिली तुमचं मन ऐकतंय त्याच्यावर ते ठरतं की मन हे खरंच चांगला सर्वंट आहे की नाही. तसं होत नाही युजली उलट असतं की पटलेलं खूप असतं, मनातलं करायची इच्छा खूप असते, पण ते होत नाहीये. होत का नाहीये याचं कारण साधं आहे की माइंड इज युअर मास्टर, यू आर नॉट द मास्टर ऑफ माइंड. आणि माइंड इज अ पुअर मास्टर असं का म्हटलंय की त्याच्या मास्टरी खेळ जर तुम्ही आला तर तुमची वाट लावल्याशिवाय राहत नाही. स्वामी म्हणायचे की ज्ञानात्मक प्रवृत्ती आहे का उपभोगात्मक प्रवृत्ती हे ओळखायला पाहिजे. 2 प्रकारच्या प्रवृत्ती आहेत जगामध्ये, उपभोगात्मक प्रवृत्ती आणि ज्ञानात्मक प्रवृत्ती. याचा सरळ अर्थ असा आहे, उपभोगात्मक प्रवृत्ती याचा अर्थ काय की मनाच्या तालावर नाचणं, याला उपभोगात्मक प्रवृत्ती असं म्हणतात. कारण मनाचा स्वभावच असा आहे की ते स्वतः काम इंद्रियांच्या मार्फत करत असतं. इंद्रियाला शक्ती येणारं तेच असतं, पण इंद्रियामधनं आनंद
घेणं हा त्याचा स्वभाव आहे. त्याला आपण उपभोग असं म्हणतो. आणि ज्ञानात्मक प्रवृत्ती म्हणजे काय, तर त्याच्यापासून मी आवृत्त होणार, इंद्रियांपासून होणाऱ्या आनंदांना आनंद नाही आहेत असं माझं म्हणणं नाहीये, पण त्याला मर्यादा आहेत. त्याच्यामधनं शाश्वत आनंद होत नाही, जो काही होतो तो टिकत नाही, हे मला आता समजलंय बुद्धीच्या पातळीवरनं. तर ते मी मर्यादित ठेवून जिथे तो शाश्वत आनंद मिळेल तिथे माझ्या मनाला नेऊन ठेवणार, याला ज्ञानात्मक प्रवृत्ती असं म्हणतात. तर त्याच्यामुळे ध्यानाच्या मध्ये असं लक्षात येतं की मन हे काबूत का येत नाही आपल्या. भगवद्गीतेला सगळा कर्मयोग का सांगायला लागला ध्यानायोग, ह्याच्यासाठी सांगायला लागला की अचानक असं डोळे मिटून एकदम मनाचं आमन होणारच नाही. का नाही होणार, याचं कारण ज्या प्रकारे आपण आयुष्य जगतोय त्याचं रिफ्लेक्शनच येतं ध्यानामध्ये शेवटी. आणि म्हणून मग आयुष्याची नैतिकता सगळं आपल्याकडे जो अष्टांग योग सांगितलाय त्याच्यामध्ये ध्यान ही खूप पुढची पायरी आहे. म्हणजे एक स्टेप अलीकडची पायरी, समाधीच्या अलीकडची. त्याच्या आधी बऱ्याच गोष्टी आहेत. युक्त आहार विहार पाहिजे, यमनियम पाहिजे, ते 5 यम 5 नियम, मग आसन प्राणायाम प्रत्याहार, मग धारणा पाहिजे. असं केल्यावर पुढे ध्यान. म्हणजे याचा अर्थ असा आहे की खूप पूर्वतयारी आहे ध्यानाच्या आधी. इतकं सोपंही नाही की आलो डोळे मिटले आणि एकदम आनंद झाला, असं होणार नाही. का नाही होणार, तर याचं कारण असं आहे की परत तेच की मनाला जर आवरायचं असेल तर तुमचं आयुष्य तुम्ही सुविहित जगायला पाहिजे. कर्मयोग त्याच्याकरता सांगितलं. सो असं म्हणतात, टू एंटर इन टू स्पिरिच्युअल लाईफ यू नीड टू बी एथिकली ड्रिव्हन. म्हणजे एथिकल आयुष्य जगणारा माणूसच स्पिरिच्युअल असू शकतो. दो एथिकॅलिटी इज नॉट स्पिरिच्युअलिटी. नैतिकता म्हणजे आध्यात्मिकता नाही, हे जरी खरं असलं तरी आध्यात्मिक होण्याकरता नैतिक होण्याची आधी गरज असते. आणि ती नीती जी आहे ती सगळ्या आधीच्या जी काही पूर्वतयारी आहे त्याचा भाग आहे. मग तपासून पाहायला लागतं आयुष्य की का ध्यान जमत नाही, का डोळे मिटून बसावं असं वाटत नाही, का मन हालतंय. जे संतांनी वर्णन केलंय की मन म्हणजे आधीच माकड, त्याच्यात दारू प्यायलं, त्याच्यात त्याला विंचवाचा काय दंश झाला, तर ते जसं वागतं तसं आहे तुमचं मन. असं का होतंय मला, मग सगळं आयुष्य तपासलं की कळतं. आणि म्हणून मग अध्यात्म ग्रंथांना महत्वाचं कारण काय आहे, तर धारणा सिद्ध व्हायला पाहिजे ध्यान होण्याकरता. भास्करानंदजी ते म्हणायचं की एक फार महत्वाची गोष्ट आहे आयुष्यामध्ये की तुम्हाला सतत आपल्या आयुष्याचं प्रयोजन काय नक्की. भगवद्गीता वाचल्यावर एक गोष्ट तुम्हाला सतत इट शुड व्हायब्रेट इन यू असं त्यांनी म्हणायचं. एक प्रश्न सतत व्हायब्रेट होत राहिला पाहिजे तुमच्या अस्तित्वामध्ये की माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय. हा प्रश्न जर तुमच्या व्यक्तिमत्वात व्हायब्रेट होत राहिला नाही तर तुम्ही कधी ध्यान करू शकणार नाही असं म्हणायचं. कोणीतरी सांगितलंय डोळे मिटून बस, जमणारच नाही. की माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय, तर जे काही मला आयुष्य मिळालंय त्यात मला जे संतांनी सांगितले, जे शास्त्रांनी सांगितले की अंतिम सुख जे आहे ते तत्वाचा बोध, तत्वम असी, या तत्वाचा बोध झाल्याशिवाय ते होणार नाहीये. आणि तो बोध होण्याकरता एकच गोष्ट आहे, तो हा योग आहे. तर हे प्रयोजन जर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये भिनलं पूर्ण, तरच तुम्ही अंतरात्मा जो आतमध्ये आहे, भगवद्गीता सतत सांगते की बाहेर कुठे शोधायची गरज नाही, ते आतमध्येच आहे, त्याचा शोध घ्यायला उद्युक्त व्हाल. आणि मग ही प्रक्रिया जी आहे ती, कारण डोळे मिटून बसायचं असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण जसं भूक जेव्हा लागते आपल्याला तेव्हा आपण जे काही खातो, काय वाटेल ते खाल्लं तरी पचतं. पण भूक लागलेली नसली तरी आपण जर कोणी आपल्याला बळजबरी खायला दिलं तर ते अजीर्ण होतं. तसंच ध्यानाच्या बाबतीत पण होतं, कुठल्याही साधनाच्या बाबतीत होतं की ती आतमध्ये ती भूक लागायला लागते बेसिकली. की नाही, जे काही आतापर्यंत आयुष्य मी जगलो त्याच्यामध्ये जे काही मिळालं ते टिकणारं मिळालंच नाहीये. टिकणारं मिळालं नाही याचं कारण, एक महत्वाचं कारण असं आहे की तो मार्गच कदाचित माझा पूर्ण चुकलेला आहे. जिथे मी सुख शोधतोय तिथे नाहीच येते. हे पटून
हळूहळू आतमध्ये असं लक्षात येतं की नाही, मग ते जर मिळवायचं असेल तर हे जे सांगतात तेच बरोबर आहे, याप्रमाणेच जगायला पाहिजे. तर हे प्रयोजन सिद्ध व्हायला लागतं. नाही तर असं म्हणतात की म्हणजे अर्जुनाच्या बाबतीत पण हेच झालं की तत्वज्ञान आम्हाला सगळं माहिती आहे, सांख्ययोग दुसऱ्याच अध्याय सगळं माहिती आहे की ते तू ब्रह्म आहेस, तत्व वगैरे सगळं ठीक आहे. सर्व पेनांना म्हणतात ना, अर्जुन म्हणलं असेल थँक्स फॉर लेक्चर, पुढे काय मला असं वाटत नाही ना मी ब्रह्म आहे वगैरे. शास्त्रामध्ये त्याला असंभावना असं म्हटलंय की तत्वज्ञाना ठीक आहे, मी त्याच्या इकडे ते ब्रह्म आहे, मी पण तोच ब्रह्म आहे, माझ्या आत ब्रह्म आहे, सगळं मला थिअरी कळली. पण माझा प्रॉब्लेम असा आहे, मला असं वाटतच नाही मी ब्रह्म आहे. किंवा विपरीत भावना, मला असं वाटतं की नाही हे व्यक्तिमत्व म्हणजेच मी आहे. तर असंभावना आणि विपरीत भावना मग मोडायची कशी? तर ती मोडण्याकरता तर सगळ्यात पॉवरफुल टूल म्हणून योग आहे. म्हणजे असं म्हणतात की सांख्यांसारखं ताकद ज्ञान भारत शास्त्रामध्ये दुसरं झालं नाही सांख्यशास्त्रासारखं, आणि योगासारखं शक्तिशाली तंत्र हे झालं नाही. तर योग याचा अर्थ तेच आहे की जर तुला हे लक्षात आलेलं आहे ना बुद्धीच्या पातळीवर, तर मग तुला त्याचा प्रत्यक्ष अनुभव जर घ्यायचा असेल तर त्याला दुसरा काही मार्ग नाहीये. तो मार्ग सतत अभ्यास करत राहणं हा एवढाच एकच मार्ग आहे. कारण अभ्यासाशिवाय मन काबूमध्ये येणार नाही. म्हणणं फार सोपं आहे की ते चित्त चैतन्याशी एकरूप झालं पाहिजे वगैरे, ऐकायला पण खूप छान वाटतं चित्त चैतन्याशी एकरूप, पण ते असं होत नाही एकदम. त्याला वर्षानुवर्ष तपवून तुम्हाला सतत त्याचा अभ्यास नाही. म्हणून तर हिमालयामध्ये आपण कधी गेलो किंवा जे कोणी हे साधना करतात ते 6 तास 8 तास 10 तास 12 तास 14 तास करून सुद्धा ते असं म्हणतात की नाही होते अजून. चरित्र तुम्ही योगी पुरुषांची वाचलीत तर लक्ष येतं की आपल्याला हा प्रॉब्लेमच जाणवत नाही की असं काय असतं असं. पण तुम्ही मोठ्या योगी पुरुषांचे चरित्र वाचता, त्यांना ते असं म्हणतात 12 तास करून असं म्हणतात कमी पडतंय फार. मग आपल्याला नीम करवली बाबांचं ते कधी झोपलेच नाहीत आयुष्यात. असे खूप महात्मे आहेत म्हणजे भारतामध्ये. का नाही? कारण वेळच नाही, कमी वेळ पडतो म्हणतात. आपला हा प्रॉब्लेमच नाहीये. पण निदान अशा प्रकारे साधना करणारी लोक आहेत आणि ते काय करतात यांचं म्हणणं तर समजून घ्यायला पाहिजे ना. त्यामुळे ध्यानाच्या बाबतीत पहिली गोष्ट म्हणजे शरीराचं आसन, दुसरी गोष्ट म्हणजे मन आवृत्त करायला पाहिजे. मन आवृत्त करण्यासाठी मग प्रक्रिया आहे. त्यासाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे श्वासावर नियंत्रण. प्राणशक्ती ही शक्ती आहे जी सतत आपल्या आतमध्ये येते, खेचून घेतं शरीर आणि बाहेर जात असते. सुरुवातीला आलंबनेचा त्याचा आधार आपण घेतो. सोहमचा श्वास जो आपल्या संप्रदायामध्ये शिकवला जातो, 6 आणि अहम. कारण ती प्राणशक्ती आत जात असताना आणि बाहेर येत असताना एका विशिष्ट प्रकारचा घर्षण ध्वनी आपोआप नैसर्गिकरित्या होतो. तो मुद्दामून करायला लागत नाही. तुम्ही जो श्वास सोहमचा नीट घ्यायला लागलात की तो होतोच, ऐकूच येतो. तर त्याचा उपयोग का करून घ्यायचा? तर मन पटकन शांत होतं त्याने सोहमच्या श्वासाने. सगळं लक्ष श्वासाकडे ठेवण्याकडे ऑब्जेक्टिव्ह काहीतरी टास्क येतो ना. मन आवरा असं म्हणलं की त्याला ऑब्जेक्टिव्हिटी नाहीये, पण श्वासाकडे बघत राहा, हा हे मला ऑब्जेक्टिव्ह वाटतंय. आला गेला प्रत्येक श्वास मी बघतोय. आणि दुसरं त्याच्यावर अजून एक आपण गोष्ट ज्याचा इफेक्ट खूप चांगला येतो ते म्हणजे श्वासावर आधारित मंत्र. तर श्वास आणि मंत्र या 2 गोष्टीचा उपयोग आपण आलंबन म्हणून करतो ध्यानामध्ये. हेतू काय? तर मन पटकन शांत व्हावं, हाच हेतू, बाकी दुसरा काही हेतू नाही. एकदा का मन शांत झालं, एकदा का मनाचं आमन झालं की या 2 गोष्टीची गरज नंतर भासत नाही. हा पण खूप गैरसमज असतो. लोकांना असं वाटतं की ध्यान म्हणजे काहीतरी म्हणत राहायचं शेवटपर्यंत, मोठ्यांनी श्वास ऐकू गेले पाहिजेत लोकांना मी कसं ध्यान कर. हा हेतू नाहीये. ध्यानामध्ये श्वास हळूहळू मंद होत थांबतात, कळत नाही पुढे घेतोय की नाही, असं झालं पाहिजे. तर त्यामुळे प्रक्रियेच्या भागामध्ये दुसरा भाग जो आहे तो म्हणजे मन शांत करण्याकरता आलंबन घ्यायचं मंत्राचं श्वासावर आधारित.
असं करत असताना सुद्धा ते लक्ष येतं. इतकं सोपं नाही आहे ते. पण त्याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एका प्रकारचं अंतर निर्माण करतो आपण मनापासून. म्हणजे असं म्हणतात की मेडिटेशन इज ऑल अबाउट क्रिएटिंग अ डिस्टन्स. की एरवी आपल्या लक्षात येत नाही की आपण मनाबरोबरच वाहवत जात असतो. मनामधले विचार इतके घट्ट असतात की आपल्या लक्षात नसतं की आपण आणि मन हे वेगळे आहोत. वृत्ती सारूप्य मित्रत्र असं सूत्र आहे की बहुतांशी वेळा बहुतांशी लोकांची अवस्था काय असते की दे आर आयडेंटिफाईड विथ देअर माइंड. आणि म्हणूनच नेहमी आपण म्हणतो मला दुःख झालंय, मी खूप टेन्शन मध्ये आहे, मला खूप स्ट्रेस आहे. कारण मी आणि माझा ताण हे इतके एकरूप असतात, मी आणि माझा राग हा इतके एकरूप असतात की मी आणि राग हे वेगळ्या गोष्टी हे आपल्या लक्षातच येत नाही. मी आणि माझं दुःख हे वेगळ्या गोष्टी लक्षात येत नाही. तर ते का लक्षात येत नाही? बिकॉज वृत्ती सारूप्य मित्रत्र. स्वरूपता आपण पावलेला असतो त्या गोष्टींबरोबर, कारण मनाबरोबर इतके घट्ट असतो. तर ध्यानामध्ये एक विशेष क्षमता आपल्याला हळूहळू सिद्ध करत न्यावी लागते. ते म्हणजे यू क्रिएट अ डिस्टन्स. की मनामध्ये विचार येतात ते हळूहळू लक्षात येतं की मन हे वेगळी गोष्ट आहे, मी पाहणार आहे, साक्षी आहे. ते विचार येत आहेत जात आहेत येत आहेत जात आहेत, पण माझा त्यांच्याशी काही संबंध नाहीये. आणि याचं खूप इमेन्स ऍप्लिकेशन आहे आयुष्यामध्ये. की मनामध्ये येणारे विचार हे लांबनं पाहता जर यायला लागले, कारण बरेच वेळा आपल्या आयुष्यातल्या घटना या मेडिकल ह्याच्यामध्ये आम्ही म्हणतो नी जर्क रिॲक्शन तशा असतात. कोणतरी काहीतरी तुम्हाला म्हणतं आणि तुम्ही खाटकन काहीतरी बोलता. गरज नसते अशी काही बोलायची. आणि बरेच वेळा जे काही आयुष्यातले प्रश्न असतात हे या नी जर्क रिॲक्शनमुळेच तयार होतात. काही गरज नाही, शांतपणे तुम्ही ऐकून घेऊ शकता. जरी तुमच्या मनामध्ये प्रतिक्रिया निर्माण झाली तरी त्या प्रतिक्रियेकडे पण तुम्ही पाहू शकता की असं मला हा असं म्हणला की ही असं म्हणली, मला असं मनामध्ये असं वाटलं, पण मी काही म्हणलो नाहीये, मी जस्ट पाहतोय माझ्या मनामध्ये काय प्रतिक्रिया उत्पन्न झाली. कालच आम्ही सिंहगडला अंधारात चढतो आणि उतरतो. ते मी पूर्ण वर गेलो आणि मी खाली माझ्याबरोबर जो आहे तो मागे होता. मी बघत होतो तो येतोय की नाही. तर हेडलाईट असतो ना, कारण अंधार असल्यामुळे तो हेडलाईट चालू ठेवायला लागतो. तो मागणं येणार माणूसच्या एकदम तोंडावर तो प्रकाश आला आणि तो इतका जोराने ओरडला मला काय कळतं की नाही, तो खाली टाका प्रकाश. कशी गंमत असते की तुम्ही किती बाकी करा असलं तरी असं म्हणल्यावर तो ज्या प्रकारे ओरडला तो काहीतरी येणार माणूस होता. मी काही त्याला बघितलंही नव्हतं आणि आम्ही सध्या रोज सिंहगडला जातोय. तर मनामध्ये का तू असं कसं काय मला म्हणतो, म्हणजे पुढच्या रिॲक्शन मनामध्ये चालू झाल्या होत्या ऍक्च्युली, पण मी थांबलो. म्हणलं काय पुढे काय होत, काही नाही. तो गेला पुढे निघून. तर ही एक स्वतःच्याच मनाकडे पाहायची क्षमता ही तुम्हाला विकसित करावीच लागते. प्रत्येक गोष्टीला काही कारण नाही. आणि या डिस्टन्सिंगमुळे खूप गोष्टी होतात. बुद्धांनी असं वचन सांगितलं होतं की तुम्ही जर डिस्टन्सिंग क्रिएट केलं तरच तुमच्या मनामध्ये कंपॅशन निर्माण होईल असं सांगितलं होतं. कंपॅशन आणि विजडम असे दोन शब्द वापरले की कंपॅशन आणि विजडम ते कम आउट ऑफ डिस्टन्सिंग बिटवीन यू अँड युअर माइंड. आपोआप निर्माण होतात. हे कशासाठी? दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जाऊन त्याच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं कसं वाटत असेल त्याला, याची क्षमता आपल्याला विचार करायची मिळवायची असेल त्यालाच आपण कंपॅशन म्हणतो ना. सहअनुभूती की काय मी माझाच व्ह्यू पॉइंट खरा धरून चाललोय, कदाचित त्याचाही खरा असू शकतो, त्याचंही बरं असू शकतं, मी चुकीचा असू शकतो. तर ही सहानुभूती मिळवण्याकरता बुद्धाने असं सांगितलं की मुळात तुम्ही डिस्टन्सिंग क्रिएट करा स्वतःच्या मनापासून आणि त्याच्यातनंच खरा विजडम उदयाला येईल असं ते वाक्य आहे. त्याच्यामुळे ध्यानामध्ये ही जी गोष्ट आहे त्याचं व्यवहारामध्ये खूप ऍप्लिकेशन आहे की तुमचं मन हे तुमचं सर्वंट खरंच झालं, गुलाम जर खरंच झालं तर तुम्हाला ते कायम काय करताय, त्याच्यामध्ये काय विचार उत्पन्न होत आहेत, ते किती प्रमाथी आहे, हे लांबनं बघायची कला आणि क्षमता ही विकसित
व्हायला लागते आणि त्याचा उपयोग हा ध्यानामुळे तर होतोच, व्यवहारामध्ये सुद्धा होतो. म्हणजे ध्यान माझं लागतंय की नाही किंवा ध्यानामध्ये मी प्रगती करतोय की नाही असा प्रश्न पडतो बरेच वेळा. तर कसं ओळखायचं? तर त्याचं साधं उत्तर असं आहे की पूर्वी जसा मी होतो त्याच्यापेक्षा आता व्यवहारामध्ये ज्या गोष्टी घडतायत, पूर्वी पटकन राग यायचा, आता त्याच्यापेक्षा थोडा वेळ मी शांत राहू शकतो का? पटकन कुठली तरी गोष्ट डिस्टर्ब करून जायची, आता नाही होत डिस्टर्ब एवढं. तर हे होत असेल तर तेच आपल्याला अभिप्रेत आहे ध्यानामध्ये. ध्यानामधली शांती फक्त ध्यानामध्ये नाही, ती व्यवहारामध्ये पण रिफ्लेक्ट झाली पाहिजे. हे सांगायचं कारण असं की बरेच वेळा मेडिटेशनचे फायदे काय असा प्रश्न असतो. काय याने काय सिद्ध होणार? एकदम तर तत्वाचा बोध वगैरे ही गोष्ट आम्हाला करायचीच नाही, आमच्या अजेंड्यामध्येच नाही. आम्हाला डे टू डे याच्यामध्ये काय फायदा सांगा. म्हणजे 60-70च्या दशकामध्ये जेव्हा ऐकलं असेल, आपले महर्षी महेश योगी जेव्हा अमेरिकेत गेले, त्यांनी ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन हा शब्द कॉइन केला होता अमेरिकेत. ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन शिकायला आलोय, TM. ते नवीन होता शब्द तो. तर नक्की काय ट्रान्सेंड म्हणजे मेडिटेशन मध्ये सगळ्याच काही गोष्टी ट्रान्सेंडच होतात ऍक्च्युअली. मग त्या ट्रान्सेंडेंटल हे ऍडिशनल ऍडजेक्टिव्ह विशेषण कशाला पाहिजे? तर ते मग लोकांना सांगायचं की मेडिटेशन का करा, अमेरिकन लोकांना, की त्याच्यामुळे तुम्ही जास्त तरुण व्हाल, जास्त फ्लेक्झिबल व्हाल, इंटरपर्सनल रिलेशनशिप तुमची सुधारतील, बाकी अशा गोष्टी सगळ्या, डायबिटीज, ओबेसिटी कमी होईल, तुमची इम्युनिटी वाढेल वगैरे. आणि असे सांगायचे त्या ह्याच्यामध्ये की योग आणि ध्यानाचे फायदे. त्यामुळे ते बरंच त्याच्यामध्ये जास्त खोलात नसलेलं बरं. पण एक वाक्य मला त्यांचं आवडलं. ते जेव्हा परत आले भारतामध्ये तेव्हा त्यांचे जे कोण सहसाधक होते त्यांनी त्यांना विचारलं की इतकं क्लिअरली आपल्याकडे सांगितलंय की ध्यान ही ब्रह्मविद्या करण्याचा हा मार्ग आहे, मोक्षप्राप्ती हे एकच त्याचा उद्देश आहे ध्यानाचा. असं असताना तुम्ही हे असं का सांगताय? हे तर साईड इफेक्ट आहेत ध्यानाचे, ह्याच्याकरता ध्यान करायचं नसतं, तुम्हाला माहितीये का? माहिती नाही का? तुम्ही का सांगितलं? त्याच्यावर त्या महर्षींचं उत्तर होतं की मला माहिती आहे, पण तरी मी सांगितल्याचं कारण असं की आय गेव देम व्हॉट दे वॉन्ट इन द होप दॅट दे विल वॉन्ट व्हॉट आय वॉन्ट टू गिव्ह देम. ते वाक्य मला फार आवडलं त्यांचं, की सुरुवातीला नाही तर ते अट्रॅक्टच होणार नाही अमेरिकन लोक, तत्व नाही. त्यांना सांगा की तरुण होता येतं का? हा. स्ट्रेस कमी होतो का? हा, मग आम्ही करतो. असं करता 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 त्यांना आवड निर्माण झाली तर पुढे कळेल ना याचा काय खरा उद्देश आहे, असं त्यांची फिलॉसॉफी होती. आता या बाबतीत आपल्याला निदान माहिती असायला पाहिजे हा मुख्य उद्देश जरी नसला तरी हे ते साईड इफेक्ट आहे. आपोआपच शांत होतं, आपोआपच शरीर सुस्थितीत येतं. जो निग्रह तुम्ही कमवताना तो आयुष्यामध्ये अनेकच गोष्टीमध्ये कामाला येतो, मनाचा निग्रह. म्हणजे जसे आता मी स्वास्थ्य आणि अध्यात्म दोन्ही गोष्टीमध्ये सतत काम करत असल्यामुळे मला असं जाणवतं की लोकांचं स्वास्थ्य ही त्यांची प्रायोरिटी असते, अध्यात्म ही प्रायोरिटी असतेच असं नाही. म्हणजे वजन कमी कसं करायचं ह्याच्याकरता बोलल्यावर जेवढे कान टवकारले जातात तेवढं ध्यान कसं लागावं सर्वसाधारणपणे असं होत नाही का? कारण शेवटी मी हा शरीराशी संबंधित असतो काय. त्यामुळे शरीराच्या दृष्टीने मला जर काही मिळणार असेल तर ते मला लगेच हवंय. मी शरीराच्या पलीकडे आहे याचा बोध हे शरीर आधी चांगलं ठेवतो मग नंतर करून घेईन असा साधारणपणे लोकांचा होरा असतो. हरकत नाही, त्याच्यात वाईट काहीच नाहीये, कारण शरीर हे शेवटी धर्माचं एकमेव साधन आहे असं सांगितलेलं आहे. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे ध्यानाच्या मध्ये मुख्य गोष्ट ही चित्त हे चैतन्याशी एकरूप झाल्यानंतर जो अनुभव होतो, असं म्हणतात की तो अनुभव एकदा घेतला की माणसाला बाकीच्या सगळ्या गोष्टी आयुष्यात इतक्या गौण वाटतात, झाल्या काय नाही झाल्या काय काही फरक पडत नाही अशी अवस्था होऊन जाते. त्या आनंदाचा थोडा स्पर्श जरी झाला तरी असं लक्षात येतं की जे आनंद आतापर्यंत मला झाले होते त्याला मी आनंद म्हणूच शकत नाही. तसा आनंद रोज घेता येतो प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी.
हे खरा ध्यानाचं फलित आहे किंवा ध्यानाचा खरा हेतू आहे. त्याच्याकरता हे करायचं असतं. पण हे वाटतं तितकं सोपं नाही. हा कोर्स जो आहे, जसे ह्या प्रश्नानं मला एकदम काल असं ना हल्ली येतात की ते शंख वाजवायला शिकवलं जाईल. शंखाचं पुण्यामध्ये हल्ली बऱ्याच गोष्टी आहेत की पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी शंख वादन कला वगैरे किंवा काय लाठी चालवायला लोक जातात आणि चांगली गोष्ट आहे. तसंही ध्यानाचं नाहीये की पहिल्या रविवारी जाऊन ध्यान शिकून येतो आणि एकदम आलं ध्यान, असं नाही. हा खूप मोठा कोर्स आहे. जन्मजन्मांतरीचा प्रवास आहे असं सांगितलेलं आहे. हे जे संस्कार आहेत साधनेचे, हे तुम्ही खूप जन्म करत असल्याशिवाय हळूहळू पुढे प्रोग्रेशन होत नाही. आणि ज्या अर्थी स्वामी म्हणायचं की ओळखायचं कसं की आमच्यावर कृपा आहे परमेश्वराची किंवा सद्गुरूंची, तर ज्या अर्थी ध्यान करण्यासाठी यावंसं वाटतंय किंवा ध्यानाविषयी प्रश्न विचारावा असं वाटतंय म्हणजे नक्की कृपा आहेच आहे असं गृहीत धरा. आणि हे आधी केलेलं असल्याशिवाय मुळात आवडच उत्पन्न होत नाही. त्याच्यामुळे शंका कुठे बाळगायची नाही. आपण काहीतरी केलेलं आहे, काय केलंय आपल्याला माहिती नाही, संचित काय आहे माहिती नाही आपल्याला, पण ते असतं. आणि आपल्या शास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाची ही गोष्ट सांगितलेली आहे की हे जे संचित असतं हेच फक्त कॅरी फॉरवर्ड होतं. खूप महत्वाची गोष्ट आहे की जे काय आपण बाकीच्या गोष्टी करतो त्या इथे सोडून सगळ्या जायला लागतात, जे काय आपण जमवतो आयुष्यात ते. पण आंतरिक प्रयत्न जे असतात, म्हणून आपल्याकडे असं म्हणलंय की पौरुष प्रयत्न हा शब्द वापरलाय, हा फक्त आत्मज्ञानाविषयीच ऍप्लिकेबल आहे असं सांगितलं. बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माणूस सोडून जातो शेवटी. पण पौरुष प्रयत्नाने म्हणजे चित्त चैतन्याशी एकरूप होण्याकरता जे काही आपण योग साधना करतोय त्याच्यामध्ये जे काही कमवतो ती एकच गोष्ट तुमच्या बरोबर परत पुढे येते. हा खूप मोठा दिलासा किंवा आश्वासन आहे. त्याच्यामुळे कुठली गोष्ट केलेली वाया जात नाही. भले तो लगेच आपल्याला प्रत्यय येत नाही, ठीक आहे, पण कुठली गोष्ट वाया जात नाही. जे काही आपण प्रयत्न करतोय त्याचा डेफिनेटली तसा बॅलन्स जो आहे तो आपल्या अकाउंटला जमा होतोच होतो. आणि म्हणून ही गोष्ट इन इसेन्स जरी किती असं वाटलं की काय रोज हेच करायचं तरी ती केली पाहिजे. ते करत राहताच हळूहळू गोष्टी लक्षात यायला लागतात, परसेप्शन बदलायला लागतं. ध्यानाच्या मध्ये अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. म्हणजे ध्यानाचे अनेक मार्ग पण आहेत आपल्या शास्त्रामध्ये. हा प्रमुख मार्ग हाच आहे की शरीर स्थिर ठेवायला पाहिजे, मग मन शांत असायला पाहिजे, आणि मन शांत झाल्या मनाने आत्मतत्वाचा वेध घ्यायचा. या 3 स्टेप्स आहेत खऱ्या. जे तत्व आतमध्येच आहे, दुसरीकडनं कुठनं आणायचं नाहीये, त्याचा फक्त वेध घ्यायचा असतो. पण याच्याकरता अनेक प्रकारचे संप्रदाय, पंथ, मार्ग आहेत की जे याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स आहेत. पण शेवटी या 3 गोष्टी कोणालाही बायपास करता आलेल्या नाहीये. त्याचंच आपण सतत अनुशीलन, परिशीलन करायचा प्रयत्न रोजच करायला पाहिजे. त्याच्यासाठी ती क्लॅरिटी यावी म्हणून आपण आठवड्यातनं एकदा हा सामूहिक प्रयत्न करतो की रोज काय करायचं मला कळलं पाहिजे घरी. त्यामुळे हा पहिला रविवार याच्याकरताच ठेवलाय. जे काही प्रश्न असतील तुम्ही जरूर पाठवा, त्याचं आपण परत तो विचार करत राहूया. हरिओम.